जय भीम सर्वांना। मी स्वप्नील राजेंद्र जवळगेकर, वंचित बहुजन आघाडी कुर्ला। मुंबई महानगरपालिकेला एल विभागाला 21/7/2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला परिसरातील रस्त्यातील खड्ड्यासंदर्भात आम्ही पत्र दिलं होतं की या परिसरातनं हजारो नागरिक रोजचा प्रवास करत राहतात आणि हजारो रिक्षा चालक, बस चालक यावरनं वाहन चालवत असतात। या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत, अनेक नागरिक या ठिकाणी जखमी झालेले आहेत। त्या संदर्भात आम्ही पालिकेला पत्रव्यवहार केला होता, परंतु अनाडी अधिकारी आणि त्यांचा जो सहाय्यक आयुक्त आहे तो देखील अनाडी आहे का, आम्हाला असा प्रश्न पडतोय। आम्ही त्यांच्यासोबत वैयक्तिक भेट घेतलेली होती, अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांना फोनद्वारे संपर्क केला होता, परंतु त्यांनी फोनचं काही उत्तर दिलं नाही। आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जे उत्तर आम्हाला दिले त्या उत्तरामध्ये कुर्ला स्टेशन परिसरापासून जवळपास अर्धा किलोमीटर लांब असलेला कामगार नगरचा उल्लेख केला आहे, परंतु त्याच्यात देखील यांनी अजून मोठा घोळ हा केला आहे की आमची तक्रारी रस्त्याची होती, तर रस्त्याच्या जागी त्यांनी नाल्याच्या ढाप्याची तक्रार म्हणून आम्हाला उत्तर त्यांनी याच्यावरती दिलं आहे। तर आम्ही यापुढे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या अधिकाऱ्याने आम्हाला हे उत्तर दिलंय त्याचं शैक्षणिक पात्रता किती आहे याची आम्ही मागणी करणार आहोत आणि त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे याची मागणी वंचित बहुजन आघाडी करणार आहोत। तत्पूर्वी मी पालिकेला पुन्हा एकदा विनंती करतो की कुर्ला स्टेशन परिसरातील सगळेच खड्डे हे तात्काळ बुजवले पाहिजेत आणि नागरिकांना दिलासा दिला पाहिजे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी यावर तीव्र आंदोलन करेल आणि पालिकेने अशा भोंगळ अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करायला पाहिजे, अन्यथा हे मुंबई महानगरपालिकेचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि नागरिकांना देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, या असक्षम अधिकाऱ्यांना या पालिकेतनं हद्दपार करायचं असेल आणि इथल्या आलटून पालटून ज्यांनी सत्ता लुटलेली आहे मुंबई महानगरपालिकेची, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, त्यांना जर मुंबईतनं हद्दपार करायचं असेल तर एकदा वंचित बहुजन आघाडीला आपण संधी द्याल एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।